दरवर्षी महाराष्ट्रामध्ये जून आणि जुलै महिना आल्याच्या नंतर एकच धुंद उडते आणि असतो तो वारकऱ्यांचा जल्लोष आणि भक्तांचा एक खूप मोठा सण, ते म्हणजे आषाढी एकादशी. जून जुलै महिना आला की सर्व वारकऱ्यांचे पावलं निघतात ते पंढरीच्या दिशेने, आपल्या विठ्ठलाच्या दिशेने. एकादशी तर प्रत्येक महिन्यामध्ये येत असते, पण आषाढी एकादशीचं विशेष काय? आषाढी एकादशीचं आगळं वेगळं असं महत्व काय? आणि यावेळेस सर्व भक्त हे आपल्या भक्तीमध्ये एवढे तल्लीन का होतात? याचबद्दल माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी वैभव. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जसं आपल्याला माहिती आहे, दरवर्षी जून जुलै महिना आला की आषाढी एकादशीचं वारं सगळीकडे फिरायला लागतं, टाळांचा नाद दुमदुमायला लागतो आणि सर्व वारकरी हे पंढरीच्या दिशेने निघतात. काही जण गाड्यांनी निघतात, काही जण चालत निघतात, काही जणांच्या पायात तर चपलाही नसतात. ऊन वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता सर्व वारकरी निघतात ते पंढरीकडे. अशा या आषाढी एकादशीचं महत्व काय आणि ती कशा पद्धतीनं महाराष्ट्रात साजरी केली जाते, हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. 2 टप्प्यात मी हा व्हिडिओ बनवतोय. पहिल्या टप्प्यात आपण जाणून घेऊया की महाराष्ट्रात ही आषाढी एकादशी कशा पद्धतीने साजरी केली जाते, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये या आषाढी एकादशीचं विशेष महत्व काय. महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी जवळपास सर्वच भाविक भक्त हे उपवास करतात. ज्यांना शक्य असेल ते पंढरपूरला जातात. पंढरपूरला जाऊन चंद्रभागेमध्ये स्नान करतात. त्या पवित्र पाण्यामध्ये स्नान करून देवाचं दर्शन घेऊन आपला हा सण साजरा करतात. आषाढी एकादशीच्या खूप दिवस अगोदर भरपूर साऱ्या वेगवेगळ्या ठिकाणांहून पंढरपूरला देवांच्या पालख्या निघतात. जसे पैठणहून एकनाथ महाराजांची पालखी निघते, आळंदी इथून निघते संत ज्ञानेश्वरांची पालखी, आणि शेगावहून निघते गजानन महाराजांची पालखी. अशा वेगवेगळ्या पालख्या आणि त्यासोबत सर्व भक्त आनंदात तल्लीन होऊन निघतात पंढरपुराकडे. आषाढ महिन्यात येणारी ही पवित्र एकादशी याला देवशयनी एकादशी म्हणूनही ओळखलं जातं. देवशयनी एकादशी म्हणण्यामागे काही कारण आहे का? असं म्हणलं जातं की भगवान विष्णू, प्रभू विष्णू या आषाढी एकादशीच्या दिवशी निद्रेमध्ये जातात आणि नंतर थेट कार्तिकी एकादशी दिवशी ते निद्रेतून उठतात. म्हणजे हा जो काळ आहे यामध्ये देव निद्रेमध्ये जातात, झोपी जातात, म्हणजे देव शयन करतात, आराम करतात, म्हणून याला देवशयनी एकादशी म्हटलं जातं. आता नेमकं एकादशी म्हणजे काय, हाही प्रश्न आपल्याला पडतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये महिन्यातून 2 एकादशी येतात. मग ही एकादशी म्हणजे नेमकं काय? जसं आपल्याला माहितीये, हिंदू जे मासिक असतात या मासिकांमध्ये जवळपास 30 दिवस असतात. या 30 दिवसाचे जर 2 भाग केले तर 15-15 दिवसाचे 2 भाग पडतात. यातला प्रत्येक भाग याला आपण म्हणतो पंधरवाडा. असे 2 पंधरवाडे असतात. त्यातल्या एका पंधरवाड्याला म्हटलं जातं कृष्ण पक्ष आणि एका पंधरवाड्याला म्हणलं जातं शुक्ल पक्ष. मग कृष्ण पक्ष असो किंवा शुक्ल पक्ष, म्हणजे 2 पंधरवाडे यातला येणारा 11वा दिवस म्हणजेच एकादशी होय. पौर्णिमेनंतर येणारे 15 दिवस म्हणजे पौर्णिमेनंतरचा पंधरवाडा याला म्हटलं जातं कृष्ण पक्ष, आणि अमावस्येनंतर येणारा पंधरवाडा याला म्हटलं जातं शुक्ल पक्ष. आषाढी एकादशी ही शुक्ल पक्षात येते आणि शुक्ल पक्षाचा 11वा दिवस म्हणजे आषाढी एकादशी म्हणून साजरा केला जातो. आषाढी एकादशीचे महत्व सांगणाऱ्या खूप वेगवेगळ्या कथा आहेत. त्यापैकी मी 2 कथा तुम्हाला सांगतो. त्यापैकी एक म्हणजे असं म्हणलं जातं की भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला आषाढी एकादशीचं म्हणजे देवशयनी एकादशीचं महत्व सांगत असताना सांगतात की एक राजा होता ज्याचं नाव होतं मंधाता. हा जो मंधाता राजा होता याच्या राज्यामध्ये खूप काळापासून दुष्काळ पडत होता आणि पावसाच्या सरी येतच नव्हत्या. मग या मंधाता राजाने देवशयनी एकादशी दिवशी म्हणजे आषाढ महिन्यातल्या एकादशी दिवशी उपवास केला, आणि या उपवास केल्याच्या नंतर त्याच्या राज्यामध्ये खूप सारी वर्षा झाली आणि पाऊस पडला. आणि तेव्हापासून असं मानलं जातं की आषाढी एकादशी दिवशी उपवास केल्याने आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होतात. आणखी एक कथा अशी सांगितली जाते की मृदुमान्य नावाच्या एका राक्षसाने खूप घोर तपस्या करून भगवान श्री विष्णू यांना प्रसन्न केले आणि त्यांच्याकडनं वरदान मागितले. भगवान श्री कृष्णने या मृदुमान्याला वरदान दिले की कोणत्याच पुरुषाच्या हातून तुझा वध होणार नाही, तुझा वध फक्त एक स्त्रीच करू शकते. तेव्हापासून मृदुमान्य खूप जास्त उन्माद करायला लागला आणि सर्व देवतांना याचा त्रास व्हायला लागला. आता भगवान श्री विष्णूने स्वतःच दिलेलं वरदान आता काही करताही येईना. मग काय तर सर्व देवता हे भगवान विष्णूकडे निघाले की आता या मृदुमान्याचा होणारा उन्माद
आम्हाला सहन होत नाही. मग हे सर्व देवता ज्यावेळेस विष्णूकडे निघाले तेव्हा ते एका गुफेमध्ये थांबले होते. आणि त्या गुफेमध्ये असताना बाहेर खूप जास्त वर्षा चालू होती, ते पाऊस चालू होता म्हणून ते गुफेमध्ये थांबलेले होते. आता त्यांच्या एकाग्रतेने आणि या मृदुमान्याला संपवण्याच्या दृष्टीने त्यांच्या सगळ्यांच्या श्वासामधली शक्ती एकवटली आणि एक शक्तिशाली देवी तयार झाली. आणि त्यालाच आपण एकादशी देवी म्हणून संबोधतो. त्या एकादशी देवीने या मृदुमान्याचा वध केला आणि अशा पद्धतीनं हा राक्षस बळी पडला. आता त्यावेळेस हे सर्व देवता गुफेमध्ये होते आणि गुफेमध्ये असताना त्यांनी कोणतंही अन्नप्राशन केलं नव्हतं, म्हणजे त्यांनी जेवण पाणी काहीच घेतलं नव्हतं. आणि गुफेच्या बाहेर पाऊस चालू होता. जसं बाहेर पडले तसं त्या पावसाने सर्वजणांची आंघोळ झाली. म्हणून असं म्हटलं जातं की आषाढी एकादशी दिवशी उपवास करायला हवा आणि चंद्रभागा किंवा या पवित्र नद्यांच्या पाण्याने स्नान करायला हवं. असे वेगवेगळे इतिहास, अशा वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही आषाढी एकादशी वारकरी व भक्तांच्या जीवनात नवी उम्मीद आणि नवा आनंद घेऊन येतील हीच अपेक्षा करतो. आशा करतो हा व्हिडिओ आपणास नक्कीच आवडला असेल. जय शिवराय.